विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या इयत्ता 12वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील 6व्या क्रमांकाची कविता अभ्यासणार आहोत। या कवितेचं नाव आहे रंग माझा वेगळा आणि या कवितेचे कवी आहेत सुरेश भट। सुरेश भट यांचा परिचय आपण बघू। सुरेश भट यांचा जन्म 15 एप्रिल 1932 ला झालेला आहे। 15 एप्रिल 1932 ला त्यांचा जन्म झाला अमरावती या ठिकाणी, महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू झाला 14 मार्च 2003। तर कवी सुरेश भट हे मराठी साहित्यातील श्रेष्ठ दर्जाचे कवी होते। त्यांना गझल सम्राट म्हटलं जातं। मराठी साहित्यामध्ये गझल हा साहित्य प्रकार लोकप्रिय करण्याचं काम सुरेश भट यांनी केलेलं आहे। सुप्रसिद्ध कवी, पत्रकार, संपादक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे। वर्तमानपत्राचं पत्रकार म्हणून ते कार्य त्यांनी केलेले आहे, संपादक म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे। काही काळ वृत्तपत्रात वार्ताहर व साप्ताहिक बहुमतचे संपादक। बहुमत नावाचं साप्ताहिक म्हणजे जे 7 दिवसाला आठवड्याला प्रकाशित केलं जातं त्याचे ते संपादक होते। बहुमत नावाचं ते वृत्तपत्र आहे। रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात या संग्रहाने त्यांच्या कवितांचे वेगळेपण आणि गझलकार म्हणून स्थान निश्चित केले आहे। बघा, अरबी साहित्य प्रकारातील हा गझल हा साहित्य प्रकार आहे। अरबी नंतर तो फारसी भाषेमध्ये आला, अनेक कवींनी तो रंगवला। उर्दू, नेपाळी आणि हिंदी भाषेमध्ये सुद्धा काही गझलकार होऊन गेले आणि मराठीमध्ये सुद्धा मराठी साहित्यामध्ये गझल हा काव्य प्रकार त्यांनी समृद्ध केलेला आहे। तर त्यांचा सप्तरंग नावाचा एक गझल संग्रह आहे। त्याच्यामध्ये सुंदर अशा गझलाचं वर्णन किंवा लेखन त्यांनी केलेलं आहे। त्यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितातून जाणवतं। राजकीय आशयाच्या आणि सामाजिक आशयाच्या काही कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत। त्यांच्या काव्याचे जे विषय त्यामध्ये माणसाचा दुटप्पी व्यवहार, म्हणजे समोर एक बोलतात माणसं, माघारी दुसरं बोलतात, वागतात एक, करतात एक, याला दुटप्पी व्यवहार म्हटलं जातं। त्याचबरोबर स्वार्थ, ढोंगीपणा, लाचारी, समाजातील मूल्यहीनता, म्हणजे बघा की स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, नीती, प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता हे ज्या मूल्य आहेत ज्यावर आपली भारतीय संस्कृती आधारलेली आहे, या मूल्यहीनतेचं वर्णन कवी आपल्या काव्यामधून करताना दिसून येतं। मीची समाजाने केलेली मानहानी याविषयीचा प्रखर संताप ते व्यक्त करतात की आपलं एक वेगळेपण कवी जोपासण्याचा प्रयत्न करतोय, पण मी हा जो आहे कोणीतरी आहे, मान सन्मान समाजामध्ये मिळत नाही। तर
लोकांना त्याचं काही घेणं देणं नसतं. चांगल्याला चांगलं सुद्धा कधी कधी काही लोक म्हणत नाहीत. या अर्थानं सुद्धा त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे. प्रेम कवितेतील त्यांची मृदू व हळुवार शब्दकळाही कधी कधी तीक्ष्ण, धारदार व उपरोधिक बनते. काही प्रेम कविता सुद्धा त्यांनी लिहिल्या आहेत. शब्दकळा त्यांनी अतिशय सुंदर वर्णन केलं. एक त्यांची गझल मला आठवते बघ. वाटेवर काटे वेचित चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो. म्हणजे दुःखामध्ये सुद्धा सुख मानण्याचा प्रयत्न कवी त्या काव्यामध्ये करताना आपल्याला दिसून येते. गझल ह्या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार कवी सुरेश भट यांनी केलेला आहे आणि दृढ निश्चयाने त्याचा प्रसार सुद्धा केलेला आहे. या काव्य परंपरेमध्ये त्यांचं योगदान हे श्रेष्ठ दर्जाचं आहे. म्हणून त्यांना या चळवळीतले जी दुसरी चळवळ त्यांनी सुरू केली, मराठीमध्ये गझल या रचनाबंधाचा जो प्रकार आहे तो लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे मोठा वाटा आहे, मोठं योगदान आहे. मराठीमध्ये अमृतराय हे पहिले मराठीतील गझल कवी मानले जातात. अमृतराय, मग त्यांची एक गझल प्रसिद्ध आहे बघा. जग व्यापका हरीला नाही कसे म्हणावे. ही 1729च्या सुमारास त्यांनी लिहिलेली पहिली गझल, मराठी साहित्यातील पहिली गझल मानली जाते. त्याचबरोबर कवी मोरोपंत, कवी माधव जुलियन यासारख्या कवींनी सुद्धा गझल या साहित्य प्रकारामध्ये लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर 1975 ते 1995 या कालखंडातील सुरेश भट हे गझल सम्राट मानले जातात. त्यांनी गझल हा साहित्य प्रकार लोकप्रिय केलेला आहे. त्याचबरोबर सुरेशचंद्र नाडकर्णी, भीमराव पांचाळे हे सुद्धा मराठी साहित्यातील श्रेष्ठ दर्जाचे गझलकार आहेत. गझल हा एक वृत्त प्रकार आहे किंवा काव्य प्रकार आहे किंवा याला गायन प्रकार असं म्हटलं जातं. मूळ हा अरबी साहित्य प्रकार आहे. तो नंतर फारसी भाषेमध्ये आला, उर्दू भाषेमध्ये आला, नेपाळी भाषेमध्ये आला, हिंदी भाषेमध्ये आला आणि मराठीमध्ये सुद्धा काही गझल कवी किंवा गझलकार, गझल सम्राट होऊन गेलेले. आणि इराणमध्ये अरबी भाषेमध्ये प्रेमगीताचा प्रकार म्हणून गझलला मानलं जातं. मराठी साहित्यातील संतांच्या रचना या सुद्धा गझल प्रकारामध्ये, काही रचना या गझल प्रकारामध्ये मानल्या जातात. यामध्ये साधारणपणे त्या ठिकाणी ही जी रचना आहे या गझलेची 2, 4, 6, 8, 10 आणि 12 ओळीची ही रचना आहे. कधी 5 ओळीपासून तर 12 ओळीपर्यंत, 17 ओळीपर्यंत सुद्धा गझल साहित्य प्रकार लिहिलेले आहेत. 5 ते 15 कडवी असतात या गझलमध्ये, कधी कधी 17 कडवी असतात. आणि 2 चरणाचा एक खंड मानला जातो, त्याला शेर असं म्हटलं जातं. कमीत कमी 5 तर जास्तीत जास्त 17 शेर या काव्य प्रकारामध्ये असतात. शेवटी ओळीच्या शेवटी शब्दांचं सारखेपण असतं, अक्षरांचं सारखेपण असतं. याला यमक म्हटलं जातं. यमक आणि अनुप्रास या अलंकाराचा समावेश या गझल प्रकारामध्ये केला जातो. या प्रकारामध्ये म्हणजे या यमक आणि अलंकारांना हे शब्द अलंकार आहेत. यमक, अनुप्रास हे शब्द अलंकार आहेत. यानं भाषेची शोभा वाढते. यामध्ये अनुप्रास अलंकारामध्ये वर्णाचा सारखेपण असतो. ही आपली मराठी भाषा ही जी मूळ वर्णमाला आहे, म्हणजे अ आ इ पासून तर य र ल व क्ष ज्ञ पर्यंत
जे आपण पहिलीमध्ये शिकलो, ही वर्णमाला, एकच वर्ण पुन्हा पुन्हा येणं, त्याला अनुप्रास अलंकार म्हटलं जातं. आणि ओळीतील शेवटचा शब्द, शेवटच्या शब्दाचं शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या ओळीतील शेवटच्या शब्दाचं शेवटचं अक्षर हे सारखं असणं याला म्हणतात यमक अलंकार. पहा, याच्यामध्ये कवीने म्हटलंय बघा, रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा आणि गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. वेगळा आणि मोकळा हे दोन ओळीतील शेवटचे शब्द बघा, वेगळा आणि मोकळा. म्हणजे हे शेवटचे शब्द, त्याचं शेवटचं अक्षर हे सारखं आहे. आणि काही वर्ण सारखे असतात. रंगुणी रंगात रंग माझा वेगळा, बघा र या अक्षराची पुनरावृत्ती झालेली. रंगुणी रंगात रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा. याच्यामध्ये र या अक्षराची पुनरावृत्ती झालेली, त्याला अनुप्रास अलंकार असं म्हटलं जातं. आणि शेवटच्या अक्षरामध्ये शब्दामध्ये यमक असतं, सारखेपणा असतं. तर रंग माझा वेगळा ही सुरेश भट यांची अत्यंत गाजलेली गझल आहे. या गझलेमध्ये आपल्याला या कवीच्या अगदी वेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख होताना दिसून येते. वेगळं व्यक्तिमत्व कवीचं जाणवतं. सगळ्या गुंत्यामध्ये कवी गुंतो, परंतु या गुंत्यामध्ये गुंतूनही कवीचा पाय वेगळा आहे, मोकळा आहे, असं कलंदर व्यक्तिमत्व, आगळं वेगळं व्यक्तिमत्व कवीचं या कवितेमधून आपल्याला जाणवतं, या गझलेमधून जाणवतं. कवीला येणारे, कवीच्या व्यक्तिमत्वाला येणारे अनुभव हे जगावेगळेच असतात असं कवी या ठिकाणी सांगतो. एरवी सर्वांना उन्हाच्या झळा लागतात, परंतु जगावेगळ्या या कवीला, या माणसाला सावलीच्या सुद्धा झळा लागतात. म्हणजे बघा, हे कवी कल्पना, कवीचं भावविश्व आणि कवीचे अनुभव कवीनं काव्यामधून सुमधुर शब्दामध्ये, गेय शब्दामध्ये चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गझल हा साहित्य प्रकार गेय आहे, म्हणजे गाता येतो, गायन प्रकार आहे. आणि दुःखाचा अनुभव तर नेहमीचाच असतो, परंतु कधी काळी मिळणारे सुखही अशा प्रकारे मिळते की त्याने आनंद वाटण्याऐवजी दुःखच वाटते. बघा, कवीचा अनुभव वेगळा आहे. दुःखाचा अनुभव तर आपल्याला येतच असतो, पण कधी कधी आपल्याला सुखही मिळतं, पण सुखाचा अनुभव हा कवीचा वेगळा आहे. मिळालेले सुख हे त्याचं आनंद वाटण्याच्या ऐवजी दुःखच वाटतं असं कवी या ठिकाणी वर्णन करतोय. त्यामुळे गझलकाराला वाटत राहते की जगण्यास सुरुवात करतानाच आयुष्याने आपला विश्वासघात केला आहे. बघा की आनंद मिळायच्या ऐवजी दुःख मिळतं आणि सावलीच्या सुद्धा झळा वाटायला लागतात. असा आगळा वेगळा अनुभव कवीनं या काव्यातून चित्रित केलेला. परंतु अशाही परिस्थितीत दुःखाचा हसतमुखानं स्वीकार कवी करतोय. वाटेवर काटे वेचीत चाललो, वाटले जसा फुला फुलात चाललो. काट्याची उपमा दिलेली बघा, दुःखपूर्ण जीवनाला दिलेली. आणि फुलाची उपमा म्हणजे आनंदाची उपमा कवीने त्या काव्यामध्ये दिलेली. म्हणून दुःखांनाही माझा लळा लागला असा कवीचा अनुभव आहे. म्हणजे दुःखाला सुद्धा माझं प्रेम वाटू लागलेलं आहे. म्हणजे मानवी भावभावनांचं आरोपण कवीने आपल्या काव्यामधून करण्याचा प्रयत्न केलेला. कवी पुढे म्हणतो की त्याने स्वतःला माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य म्हटलंय. माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य, विरोधी भासी अशा कल्पना कवीने या ठिकाणी केलेल्या. आता मध्यरात्री सूर्य असू शकत नाही. मी सामाजिक बांधिलकी कवी या ठिकाणी मांडतोय
की समाजामध्ये असलेला अंधकार, दुःख नाहीसं करण्यासाठी कवी काव्याच्या माध्यमातून या ठिकाणी सूर्य बनतो. ज्यांचं आयुष्य नैराश्य अंधकारानं व्यापलेलं आहे त्यांच्यासाठी पेटून उठणारा मी सूर्य आहे असं कवी या ठिकाणी नमूद करत आहे. काही लोक जीवनामध्ये निराश होतात, त्यांच्या जीवनामध्ये अंधकार असतो, त्यांच्यासाठी जीवन आपण जगलं पाहिजे अशी प्रेरणा देणारा हा कवी आहे. तेव्हा त्यांची प्रखर सामाजिक बांधिलकी आपल्याला दिसून येते. काही अर्थाच्या दृष्टीने वेगळ्या वाटणाऱ्या भावछटा कवी आपल्या काव्यामध्ये वापरताना दिसून येतो. सावल्यांच्या झळा, आता उन्हाच्या झळा आपल्याला माहिती आहेत, पण सावल्यांच्या सुद्धा झळा लागू शकतात. म्हणजे उष्णतेची तीव्रता, उन्हाच्या झळाच्या उष्णतेची तीव्रता, पण सावल्यांच्या झळाची तीव्रता कवी या ठिकाणी काव्यामधून हळुवारपणे चित्रित करण्याचा प्रयत्न करतो. दुःखाचा लळा, आता दुःख कुणाला नको आहे, प्रत्येकाला पाहिजे तो आनंद आहे. आणि मध्यरात्री हिंडणारा सूर्य, अशा कल्पना परस्पर विरोधी वाटणाऱ्या भावछटा कवी समर्थपणे आपल्या काव्यामध्ये चित्रित करताना दिसून येते. त्यामुळं ही गझल अर्थाच्या दृष्टीनं वेगळ्या उंचीवर पोहोचलेली आपल्याला दिसून येते. अगदी योग्य ठिकाणी कवीनं यमक, अनुप्रास या अलंकाराचा समावेश केलेला आहे. त्यामुळं या गझलेला अप्रतिम गेयता लाभलेली आहे. हा कवी काय म्हणतोय, पूर्ण या ठिकाणी गझल आपण बघूया, नंतर त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करूया. रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतूनी गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा. रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतूनी गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठून ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतापरी. हा कवीनं काय सुंदर कल्पना केली. राहती माझ्या सवे ही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो. जगणं वाट्याला आलेलं आहे, जगावं लागणार आहे, जीवन मिळालेलं आहे, आणि या जीवनामध्ये सुद्धा मी दुःख जरी वाट्याला आलेलं असलं तरी वेगळेपणाने जीवन जगतो आहे, हे कवी या ठिकाणी सांगतोय. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. कल्पना आहे. आता पांगळा मनुष्य चालू शकत नाही आणि आंधळा मनुष्य पाहू शकत नाही, तरी कवीने ही सुंदर चपकलपणे ही काव्य व्यक्त केलेलं की मी जग पाहतोय, जगाचा वेगळा रंग पाहतोय आणि माझाही वेगळा रंग आहे. जगाचं वास्तव वेगळं आहे आणि कवी मात्र आपल्या धुंदीमध्ये, मस्तीमध्ये, आनंदामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. मानसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. कवीने या ठिकाणी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. वेगळ्या प्रकारे चपकलपणे शब्द रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. जीवनाचे सगळे अनुभव, सगळा आनंद, सगळं सुख दुःख जे वाट्याला आलेलं आहे ते सगळं कवी स्वीकारतोय, जीवन जगतोय, भरभरून जगतोय. रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, तरी मी वेगळाच आहे, अलिप्त आहे. कवीचं व्यक्तिमत्व वेगळंच आहे. कवीचं सप्तरंगी जीवन आहे. कवीचे भावविश्व वेगळे आहेत. म्हणून कवी या ठिकाणी पुढे म्हणतोय, गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. जीवन हे असं
गुंतागुंतीचं आहे. ज्या प्रकारचं जीवन आपण जगायची इच्छा करतो त्या प्रकारचं जीवन जगतोच असं काही नाही. ते वाट्याला येत नाही. जसं पाहिजे तसं जीवन जगता येत नाही आणि नको त्या गोष्टी जीवनामध्ये घडून जातात. असं गुंतागुंतीचं जीवन आहे. जीवनामध्ये सुख आहे, दुःख आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असं संत तुकारामांनी म्हटलेले बघा. जीवनामध्ये गुंतड आहे. कधी चांगलं जीवन वाटायला येईलच असं नाही. कधी सुखाचे क्षण असतात, कधी दुःखाचे क्षण असतात. ही गुंतागुंत आहे जीवनाची, एकमेकामध्ये मिसळलेलं आहे. गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा. कवी चालतोच आहे, थांबत नाही कवी. जीवनामध्ये थांबायचं नसतं, हे वेगळ्या शब्दामध्ये कवी सांगण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यामध्ये अडकलेला आहे पण सगळ्यापासून अलिप्त आहे. रंगोणी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा. पुढे कवी काय सांगतो बघा. कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे. बघा, सावल्या, सूर्य झाकला की सावल्या पडतात. त्याच्या आड एखादी वस्तू येते. ह्या सावल्या आलेल्या जीवनामध्ये थोडंसं दुःख आलेलं आहे, अंधकार आलेला आहे आणि ते दुःख अंधकार कवी झेलतोय. पण कवीने पुढे म्हटलेलं आहे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा. आता उन्हाच्या झळा आपल्याला माहित आहेत, पण सावल्यांच्या झळा कवीला जाणवतात. सावल्यांची तीव्रता कवीला जाणवते, दुःखाची तीव्रता जाणवते, सुखाची तीव्रता जाणवते. सुख मिळालं की फार थोडं मिळालं असं आपल्याला वाटायला लागतं आणि दुःख मिळालं की फार मोठं झाल्यासारखं वाटतं. जीवन हा आनंदाचा उत्सव असला पाहिजे, कारण आनंद आपल्यामध्ये भरलेला आहे. आनंद बाहेर शोधायचा नसतो. हे शिवराज गोरले यांच्या आनंदाचा उत्सव या पाठामध्ये आपण बघितलेले बघा. म्हणून कवीने म्हटलेलं, कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे. मी असा की लागते या सावल्यांच्याही झळा. कवीचं वेगळेपण आहे, सावल्यांच्या झळा लागतात, ही कवी कल्पना आहे. विरोध, परस्पर विरोधी ही भावछटा आहे. राहती माझ्या सवे ही आसवे गीतापरी. अश्रू हे दुःखाचं प्रतीक मानलं जातं. एखाद्याला दुःख झाल्यानंतर आपोआप त्याच्या डोळ्यामधून अश्रू यायला लागतात. कुणाला रड म्हणावं लागत नाही. म्हणून कवी या ठिकाणी जीवनामध्ये दुःख बरोबर घेऊन जीवन जगतोय. म्हणून कवीनं म्हटलेलं की राहती माझ्या सवे ही आसवे गीतापरी. वाटेवर काटे वेचित चालवलं, वाटले जसा फुला फुलात चालवलं. काटे म्हणजे दुःख, आणि दुःखाचं सुद्धा कवी गीत करतोय. गीत हे आनंदाच्या क्षणी गायलं जातं, श्रवण केलं जातं, ऐकलं जातं, आनंदाने आपण गुणगुणतो. कवीने या ठिकाणी म्हटलेलं आहे, राहती माझ्या सवे ही आसवे गीतापरी. आसव आहेत, आसव हे दुःखाचं प्रतीक आहे. आनंद अश्रू फार थोडे असतात, थोड्या क्षणी आपल्याला आनंद अश्रू येतात. दुःखाच्या क्षणी जास्त दुःखाचे अश्रू येतात. म्हणून कवीने पुढे म्हटले, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. बघा, दुःखाला सुद्धा लळा लागलेला आहे. दुःखाला सुद्धा आता दुःख आपल्या वाट्याला येऊच नाही असं आपल्याला वाटतं, पण दुःखच कवीकडे येत आहे. आपण दुःख नाकारण्याचा प्रयत्न करत असतो, कोणी स्वीकारण्याचा प्रयत्न करत नाही, कारण दुःख हे नकोच आहे जीवनामध्ये. न होता मनासारखे दुःख मोठे, असं कवींनी म्हटले ना, समर्थांनी म्हटलेले बघा. मनाच्या विरुद्ध एखादी घटना घडली की दुःख होतं, आणि दुःखाचा लळा लागलेला. दुःख कवी आपलंसं करतोय. लळा म्हणजे त्या ठिकाणी दुःखाबद्दलची आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, निष्ठा, श्रद्धा. दुःख कवीकडे येत आहे. हे कशाचे दुःख ज्याला लागला मला माझा लळा. दुःखाला माझा लळा लागले. कशाचं दुःख आहे? ते जीवनाचं दुःख आहे. पण जीवनापासून
जगण्यापासून कवी अलिप्तपणे राहतोय आणि जीवनाचा भरभरून आनंद घेतोय. कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो. आता जगावं कसं हे माणसाला कधी कधी कळत नाही, आणि जगणं आणि मरणं हे आपल्या हातात नाही. कारण या पृथ्वीवर मनुष्य हा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. मानवाचा पुत्र, ईश्वराचा पुत्र हा पराधीन आहे. कोणत्या काळी कळेना मी जगायला लागलो. जीवन आपोआप माणसाच्या वाट्याला येतं. जीवन जगावं लागतं, नाहीतरी आयुष्य पुढे पुढे निघून जातच असतं. आला क्षण गेला क्षणी बाळशी मर्ढेकरांची कविता आहे बघा. जीवनामध्ये आयुष्य पुढे पुढे जात राहतं, अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा. बघा, त्या आयुष्यानं कवीचा घोट घेतलेला. गळा कापणे म्हणजे आयुष्य संपवलेलं. खऱ्या अर्थानं मनुष्य या देहातून नाहीसा होतो. मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं संतांनी म्हटलेलं आहे. कवी या काव्याच्या माध्यमातून अजून अजरामर आहे. कवीने काव्य अजरामर केलेलं आहे आणि कवीचं नाव सुद्धा अजरामर झालेलं आहे. म्हणून कवीने म्हटलेलं आहे, कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुणे माझा गळा. आयुष्य आपल्याला वाटतं उद्याचा क्षण तरी आपल्या जीवनामध्ये चांगला येईल. आज या क्षणी दुःख असतं. भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी आनंद शोधण्याचा मनुष्य प्रयत्न करत असतो, आणि भूतकाळ तर दुःखानं भरलेला असतो. पण वर्तमान काळ हा आपल्या हातामध्ये असतो. वर्तमान काळामध्ये कवी त्या ठिकाणी भरभरून जीवन जगतोय. कवीने म्हटलेलं आहे की सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. बघा, चालती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा. पहा की जीवनाचा सार काय हे कवी सांगतोय, की या दिशा मात्र खोट्या आहेत. खरं म्हणजे दिशा आपण दिलेल्या आहेत, ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वायव्य वगैरे. जीवनाला अशी काही दिशा नसते. जीवनाचं सार या दिशा सांगतायत की असं आहे तसं आहे, हा असा आहे तो तसा आहे. पण हे तात्पर्य, हे जे सार आहे, तात्पर्य म्हणजे सार, जीवनाचं सार. थोडक्यामध्ये जीवन कसं आहे, खरं म्हणजे जीवन माणसाला कळालेलंच नसतं. माणूस कशासाठी जगतो हे माणसाला कळत नाही. आनंदासाठी जीवन जगतो, कधी कधी दुःख वाटायला येतं, कळत न कळतपणे आनंदही मिळत राहतो. चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. बघा, विरोधी भाषी ह्या कल्पना कवीने मांडलेल्या आहेत. भावछटात चालणारा पांगळा. पांगळा मनुष्य चालू शकत नाही, शारीरिकदृष्ट्या तो अपंग असतो. पण कवी म्हणतो की चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. तो एखाद्याला दृष्टी नसते, पण दृष्टीज्ञान असतं. बघा, एखाद्या अंध असलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये जर आपण एखादी चलनाची नोट दिली, 10 रुपयाची असेल, 20 रुपयाची असेल, 100 रुपयाची असेल, 50 रुपयाची असेल, 500 रुपयाची असेल, तर त्याला स्पर्श ज्ञान जास्त असतं. जरी त्याला दिसत नसलं तरी स्पर्श ज्ञानानं त्या ठिकाणी तो नोट बरोबर ओळखू शकतो. म्हणजे माणसाला हे ज्ञान इंद्रिय दिलेले, आणि ज्ञान इंद्रियाच्या साह्यानं जीवनाचं सार आपल्याला कवी या ठिकाणी सांगतोय. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. चालणारा पांगळा आहे आणि पाहणारा आंधळा कवी आहे. पण चालणाऱ्याला सुद्धा चालता येतं, आणि आंधळ्याला सुद्धा जरी दृष्टी नसली तरी दृष्टीज्ञान असतं, आणि त्याला स्पर्श ज्ञानाच्या साहाय्याने इतर त्याची जी ज्ञानेंद्रिय आहेत ती ज्ञानेंद्रिय सक्रिय झालेली असतात. कवी पुढे म्हणतो बघा, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने कवी काय म्हणतो बघा, मानसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी. मानसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. बघा, जे अंधकारामध्ये डुबलेले आहेत, जे दुःखामध्ये डुबलेले आहेत, ज्यांना जीवनाची वाट सापडली नाही, जे नैराश्यानं अंधकारानं व्यापलेले असे लोक आहेत, त्यांच्यासाठी तळपणारा सूर्य कवी होत आहे. आणि मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी.
म्हणजे अंधारामध्ये रात्रीच्या वेळेस सूर्य ही कल्पना आपल्याकडे नाहीये. दिवसा सूर्य उगवतो, रात्री आकाशामध्ये अंधकार असतो किंवा चांदणी रात्र असते, पण सूर्याचं प्रखर तेज आहे. मी त्यांना जीवनाचं सार देईन, माझी यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. उत्सव करतोय जीवनाचा कवी, सोहळा करतोय, स्वतःसाठी जीवन जगतोय. म्हणून भरभरून जीवन जगलं पाहिजे असं या 12 ओळीच्या गझलेमध्ये कवीनं सांगितलेलं आहे. पाहूया पुन्हा एक सलग ही कविता वाचून बघूया. रंगोनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतून गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा. कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही सळा. राहती माझ्या सवे ही आसवे गीतापरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो, अन कुठे आयुष्य गेले कापुणे माझा कळा. सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा आणि पाहणारा आंधळा. माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. अशा प्रकारे रंग माझा वेगळा या काव्यसंग्रहातून, या गझल संग्रहातून घेतलेली सुरेश भट यांची ही श्रेष्ठ दर्जाची गझल, हिचा अर्थ शोधण्याचा आपण प्रयत्न केला. मित्रो, या ठिकाणी गझल हा साहित्य प्रकार या ठिकाणी आपण पूर्ण करतो आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.